नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये फार सुंदर काम करणाऱ्या आणि फार छान विचार मांडणाऱ्या मोहिनी गवस गावडे यांनी एक फार छान विचार मांडणारी एक पोस्ट शेअर केली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्यापर्यंत पोचवते, कारण तो विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा असं मनापासून वाटतं. बघा, जर तुम्हाला तुमच्या विचारांवर काम करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या श्वासांवर काम करावं लागेल असं त्या म्हणतायत. आता तुम्ही म्हणाल ते कसं, तर बऱ्याचदा आपण ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यात सापडतो. बघा, कुठेतरी आपले विचार आपल्यावरच हावी होतात. सतत येत जात असलेले विचार, मग ती कोणती परिस्थिती असो, आपल्याला थांबवता येत नाहीत. आपण कधीकधी त्या विचारांना टाळण्याचा प्रयत्न करतो, पण ते आपल्याला जमत नाही. कारण सबकॉन्शियस माइंड त्या विचारांना पुन्हा पुन्हा आपल्यापर्यंत पोचवतच राहतं. आपल्या सवयी, अधीरता, भीती, भावना, चिंता या सगळ्या कारणामुळे आपण विचारांच्या जाळ्यामध्ये जास्तीत जास्त गुंतत जातो. बघा, मग अशा वेळी आपले श्वास अतिविचारांवर काम करतात. आता कसं, तर बघा, श्वास आणि भावना यांचा खोलवर संबंध असतो. जेव्हा आपण तणावात असतो, स्ट्रेसमध्ये असतो किंवा एन्झायटी म्हणजे सतत चिंता अनुभवत असतो, तेव्हा सबकॉन्शियस माइंड आपल्या श्वासांवर परिणाम करत असतं. अशावेळी आपला श्वास उथळ किंवा जलद होतो, त्यामुळं तणाव जास्त वाढत असतो. मग यावेळी कंट्रोल ब्रीदिंग म्हणजे लयबद्ध श्वास याचा सराव करायला हवा. आपण एखाद्या वेळेस म्हणतो की नाही, थांब, घाबरू नकोस, मोठा श्वास घे, मोठा श्वास घे. त्याचा आणि याचा संबंध आहे. येतंय का लक्षात? तर यासाठी आपण एक शांत जागा निवडायला हवी. फोन सायलेंट व्हायब्रेट मोडवर टाकायला हवा किंवा स्विच ऑफ ठेवा. पाठ सरळ ठेवून बसा, डोळे सावकाश बंद करा. 4 सेकंद श्वास आत घ्या, 7 सेकंद तो रोखा म्हणजे होल्ड करा आणि 8 सेकंद तो हळुवारपणे सोडा. श्वास सोडताना असं आपल्याला जाणवलं पाहिजे किंवा असं वाटायला हवं की आपण आपला तणाव आणि नकारात्मक विचार बाहेर सोडतोय. असं हे 4-5 वेळा आपण रिपीट करायला हवं आहे. आणि यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडला असा सिग्नल जातो की मी आता हळूहळू शांत होते किंवा आता हळूहळू माझ्या मनातली जी खळबळ आहे ती कमी होते. यामुळे मनातले नकारात्मक विचार कमी व्हायला मदत होते. श्वास घेताना आपण शरीरातल्या प्रत्येक अवयवांवर लक्ष केंद्रित करू शकतो. त्यामुळे शरीर जास्तीत जास्त जागरूक होतं आणि मनातली नकारात्मकता दूर व्हायला मदत होते. आपण आपल्या वेळेनुसार हे ब्रीदिंग करू शकतो. फक्त त्यातनं सातत्य असणं फार गरजेचं आहे. सुरुवातीला काही नाही, फक्त 5 ते 10 मिनटं आपण सराव केला तरी पुरेसे आहे. मग थोडा जास्त मिनिट सराव करायला आपण प्रॅक्टिस करायची, म्हणजे 15 ते 20 मिनिटं. जर आपण जास्त स्ट्रेस किंवा एन्झायटी अनुभवत असू तर रोज 30 ते 45 मिनिटं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सकाळी जमत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी हा प्राणायाम केला ना तरीसुद्धा चालेल. पण असा प्राणायाम केला आणि असं श्वासावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण मनाच्या आणि शरीराच्या आरोग्याची काळजी घेऊ शकू आणि खऱ्या मनःशांतीचा अनुभव घेऊ शकू. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.